सामाजिक प्रश्नासाठी पहा आवाज लोकशाहीचा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा याया पडळकरांचं करायचं काय? साधा भाऊचं करायचं काय? राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचा देश का नेता कैसा हो, देश का नेता कैसा हो, पीएम हटाओ, पीएम हटाओ, अरे यार माझ्या बाबांनी माझ्या आप्पाला पाडलं रे आई, अरे माझा आप्पा निवडून आला होता रे बाबा। आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण सगळ्या दौंड तालुक्यातील आम जनतेच्या वतीनं, कार्यकर्त्यांच्या वतीनं पवार साहेबांना चांगलं दीर्घायुष्य लाभो, चांगलं आरोग्य लाभो आणि त्यांच्या हातून आणखी देशाची एक चांगल्या प्रकारची गेली आणि 50-60 वर्ष त्यांनी सेवा केलीच आहे। या पुढच्या काळातही चांगल्या प्रकारची सेवा घडो अशा प्रकारची परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो। त्यांना मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। आणि या बरोबरच दुसरे काही विषय या राज्यामध्ये जे घडलेले आहेत, त्यात परभणीचा विषय असेल, संविधानाचा अवमान करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे आणि तिथं लोकांच्यावर अनेक जवळजवळ 150 का 200 लोकांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत। याचाही निषेध म्हणजे मी या ठिकाणी करतो की अशा प्रकारे सत्तेचा गैरवापर या सरकारच्या माध्यमातून चालू आहे। गेली 20-25 दिवस झाले सरकार म्हणजे हे निवडणुका होऊन त्याचे एक निर्णय लागून अजून ग्रह खातं कुणाकडेच नाहीये, त्यामुळं कुठला कशाचाच कंट्रोल कुणाच्यावर राहिलेला नाहीये। त्याचाही मला या ठिकाणी जाहीरपणाने निषेध करायचा आहे। दुसरी गोष्ट, गोपीचंद पडळकर असेल किंवा खोत असतील, या दोघांनी जे काही पवार साहेबांच्या बद्दलची स्टेटमेंट केलेली आहे ती अतिशय खालच्या पातळीवरची, नीच पातळीवरची आहे। मी त्यांचाही निषेध करतो, कारण त्यांनी त्यांची लायकी ओळखावी। आपण आपली लायकी ओळखूनच आपण बोलावं। व्यक्तिगत बोलण्याचा तुम्हाला काही अधिकार नाहीये। तुम्ही सरकारवर तोच हा गोपीचंद पडळकर 5 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर काय काय बोललाय त्याचे बी व्हिडिओ आहेत, त्याच्याही आपण तपासून घ्या। तो इतका खालच्या पातळीवर त्या देवेंद्र फडणवीसवर आणि भाजपवर बोललेला आहे आणि आज भाजपच्या मार्फत निवडून आला की लगेच शिकलो, लगेच सटकलाय। म्हणजे त्याला डोक्याचा भाग आहे की नाही परमेश्वराला माहिती, ते तपासावं लागेल तुम्हाला सांगतो। कारण ही अशी बरळणारी माणसं, म्हणजे ह्यांच्यावर तुम्हाला सांगतो कुठेतरी कंट्रोल सरकारने ठेवला पाहिजे। आज जे सरकार ज्यांचं आहे त्यांच्या सरकारमध्ये ते आमदार आहेत आणि म्हणून त्यांना कुठेतरी त्यांच्या एका कोणतरी यांनी सांगितलं, बावनकुळे का कोणतरी, की बाबा हे गोपीचंद पडळकर बोललाय एकदम चुकीचं बोललाय, म्हणजे त्यांनी त्याला हे केलाय, म्हणजे सटकावलाय। परंतु तुम्हाला सांगतो ह्या गोष्टी तुम्हाला सांगतो कुणी बी असेल, रमेश थोरात असू नाही तर आणखी कुणी असो, आम्हाला काही कुणाच्यावर खालच्या पातळीवर जाऊन बोलण्याचा अधिकार अजिबात नाही। जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही घटना लिहिली, त्या घटनेमध्ये राष्ट्रपतीला जो अधिकार आहे तोच खालच्या तळागाळातल्या माणसाला अधिकार आहे, तळागाळातल्या माणसाला जो अधिकार आहे तोच राष्ट्रपतीला अधिकार आहे। ही घटना आहे आणि हे घटना आता संपवायचं काम म्हणजे हे सरकार करतंय। त्याला कुठेतरी आपण सगळ्यांनी जागृती निर्माण केली पाहिजे आणि सगळ्यांना आंदोलन करावं लागतील। आणि तुम्हाला सांगतो कुठल्याही परिस्थितीत आपण त्याच्यात कुठल्याही कमी पडू नये। आपला तालुका फार एकजिन्सी, सर्व जाती धर्माची लोक आपण सगळे एकत्रित आहोत। म्हणजे आपल्याकडे असे कुठेही इतर तालुक्यासारखी अशी फाटाकोट वगैरे असा काही प्रकार नाही, अतिशय वन साइड असा तालुका आहे आणि म्हणून तो टिकवण्याचं काम आपण पुढच्या काळात केलं पाहिजे। आदरणीय पवार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणाने आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे, हे मला या ठिकाणी मुद्दामून सांगायचे। तुमचं राजेभाऊ काय सांगायचं? व्हीएमच्या बद्दल बोलले नाही तुम्ही? बोलू ना, सांगितलं ना, नाही ते ईव्हीएमचं मी सांगितलं की ईव्हीएमचा निषेध आम्ही तर केलेलाच आहे। ईव्हीएमचं सगळ्या महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये चर्चा झालेली आहे की ईव्हीएमनी अतिशय फार मोठा घोटाळा हरियाणा आणि महाराष्ट्रात दोन्ही ठिकाणी केलाय आणि छोटी राज्य सोडून दिली त्यांनी, म्हणजे जम्मू काश्मीर असेल किंवा झारखंड असेल, ही छोटी किरकोळ आहेत ते फार, पण महाराष्ट्र आणि मुंबई हे सगळ्यात महत्वाचं हे अख्ख्या देशाच्या दृष्टीने आहे। आणि तिथं आणि हरियाणामध्ये ईव्हीएम लावला, त्या ईव्हीएमची सगळी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचा देश का नेता कैसा हो, देश का नेता कैसा हो, पीएम हटाओ, पीएम हटाओ,
झाली पाहिजे, कारण ते मार्कडवाडी म्हणून आहे माळशिरस तालुक्यातली. हा? तालुका माळशिरस आहे. तर तिथं तुम्हाला सांगतो संपूर्ण गाव एकमुखी, म्हणजे एकही माणूस इकडे तिकडे नाही, सगळ्यांनी एकत्रित बसून चर्चा केली आहे की बाबा कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी ह्या ईव्हीएम जरी मतदान झालेलं आहे एकदम उलट पालट दाखवलंय, उलट पालट. त्याचं म्हणे बॅलेट पेपरवर घ्या. मी म्हणतो मी असेल, मी म्हणतो जर माझं खरं असेल ना तर मला बॅलेट पेपरवर घ्यायला परवानगी द्यायला काय हरकत आहे. याचा अर्थ तुमचं कुठेतरी दडलंय, तुम्ही कुठेतरी चुका केलेल्या आहे, त्या चुका उघडकीस येऊ नये म्हणून तुम्ही त्याला नकार देताय आणि तिथं कर्फ्यू जारी केलाय, 300-400 पोलिस नेल्यात, तिथं कुठली म्हणजे जे काही लोकशाही होती ती लोकशाही पूर्ण मोडीत काढलेली आहे. आणि म्हणून त्या गोष्टीचा निषेध या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये आता होत आहे. राहुल गांधी सारखी माणसं सुद्धा या ठिकाणी त्या मार्केटवाडीला येणार आहेत, कारण हे फार आता देशाच्या कानाकोपऱ्यात गेले, घराघरात गेले की बाबा एक तर खरोखरी झाली 1001% ते घडलेलंच आहे. ते काय भाजप नाही, कोणीच ना करू शकत नाहीये. वरून परमेश्वर जरी आला ना तरी तो म्हणेल हे खरं आहे, जे घडलंय तिथं ते खरंच आहे, उलटं पालटच केलंय सगळं ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून. ते कुठेतरी ह्या गोष्टी सगळ्या थांबल्या पाहिजेत अशी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची एक परमेश्वराला एक प्रार्थना आहे. आणि आम्ही या संदर्भामध्ये कुठेही गप्प बसणार नाही. उद्याच्या भविष्य काळामध्ये जिथे जिथं आंदोलन करावं लागतील, जिथे जिथं रस्त्यावर यावं लागेल, त्या ठिकाणी आम्ही आल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी मला सांगायचं.